श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. गोंदवले येथे जाण्यास श्री रामानंद महाराजांना निरोप देण्यासाठी आलेली मंडळी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून महाराज लवकर परत या म्हणून सारखी विनंती करीत होती. गेल्या 22-23 वर्षापासून महाराज जालन्यात होते. महाराजांचं रामप्रेम, त्यांचं सद्गुरू प्रेम ही सर्व मंडळी जवळून पाहत होती. श्री महाराजांमुळे या सर्वांना सद्गुरू रामरायाचा लळा लागला होता. ही सर्वच भक्त मंडळी महाराजांना आपण आम्हाला उपासना कशी करावी, रामरायाच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी त्यांच्यावर प्रेम कसं करावं हे सर्व शिकवलं. या परमार्थाच्या वाटचालीत आम्हाला आपलाच एक आधार आहे. तेव्हा लवकर परत या महाराज. आपल्याशिवाय मंदिर सुनं वाटेल. तेव्हा लवकर परत या अशी सारखी विनंती करीत होती. महाराजांना निरोप देताना या सर्वांच्याच डोळ्यांना धारा लागल्या होत्या. श्री महाराज गाडीत बसले. रामरायाचा व श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जय जयकार करीत राम मंदिराकडे पाहून त्यांनी हात जोडले आणि निरोप देण्यासाठी आलेल्या या सर्व मंडळींना हात जोडून त्यांचं अभिवादन स्वीकारलं. महाराजांची गाडी गोंदवल्याला जाण्यासाठी बुलढाण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्या रात्री बुलढाण्याला राजाभाऊंकडे महाराजांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी राजाभाऊंचे सानबंधू दिगंबर यांना सोबत घेऊन महाराज खामगावहून आगगाडीने गोंदवल्याला जाण्यास निघाले. प्रवास सुरू झाला. काही वेळाने दिगंबर पंत महाराजांना म्हणाले, महाराज, माझा अनुग्रह घ्यायचा राहिला आहे. कधी द्याल मला अनुग्रह? महाराज म्हणाले, अरे, शुभ कार्याला विलंब कशाला? आज आणि आत्ताच तुला अनुग्रह देतो. असं म्हणून महाराजांनी त्या चालत्या गाडीतच दिगंबर पंतांना अनुग्रह दिला. दुसऱ्या दिवशी श्री महाराज कोरेगाव मार्गे गोंदवल्यास पोहोचले. ठरल्याप्रमाणे या श्रावण मासात त्रयोदशाक्षरी राममंत्राचा 13 कोटी जपानुष्ठानाचा संकल्प श्री रामानंद महाराजांच्या हस्ते सोडण्यात आला. श्री रामराय व श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जय जयकार करीत जपास प्रारंभ झाला. तेथील सर्व मंडळी हातात माळ घेऊन जप करीत असे. ऋषीमुनींचा आश्रम वाटावा असंच तिथलं सर्व दृश्य होतं. श्री महाराजांना मधून आम्लपित्ताचा त्रास होत होताच, परंतु अशात तो अधिक वाढल्याचं सर्वांना जाणवू लागलं. त्यातच गोंदवल्याला कॉलराची साथ आली. श्री रामानंद महाराजांची प्रकृती बरी नव्हती. तरीही श्री महाराज कॉलरा झालेल्या लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना औषध म्हणून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा तीर्थमिश्रित अंगारा पाण्यात घालून देत. ज्यांना ज्यांना हे औषध मिळाले ते सर्व थोरल्या महाराजांच्या कृपेने बरे झाले. गावातील सर्व मंडळी महाराजांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांप्रमाणेच मानित असत. त्या सर्वांची महाराजांवर नितांत श्रद्धा होती. जपानुष्ठानासाठी परगावीची अनेक मंडळी गोंदवल्याला येऊन राहिली होती. जपाला गती आली होती. त्यात आश्विन वद्य सप्तमीला कोकणातून एका भक्ताचं रामानंद महाराजांना पत्र आलं. त्यात आपण येथे आल्यास श्री महाराजांचं सेवाकार्य भरपूर होईल असं लिहिलं होतं. श्री महाराजांचं प्रकृतिमान बघून पोस्टमास्तरांनी ते पत्र महाराजांना न देता स्वतःजवळ ठेवून घेतलं. परंतु तरीही या पत्राची गोष्ट महाराजांच्या कानावर गेलीच. पोस्टमास्तर महाराजांच्या दर्शनास आले असता महाराजांनी त्यांच्याजवळ पत्राबद्दल चौकशी केली. तेव्हा ते म्हणाले, हो महाराज, पत्र आलं आहे, परंतु आधीच आपला आम्लपित्ताचा विकार बळावला आहे. त्यातून कोकणची सर्द व दमट हवा आणि पत्र मिळताच आपण कोकणात जाण्यासाठी निघाल म्हणून मी मुद्दाम हे पत्र आपणास दिलं नव्हतं. शेवटी त्यांनी ते पत्र महाराजांना दिलं. ते पत्र वाचून महाराज पोस्टमास्तरांना म्हणाले, अहो, हा देह नश्वर आहे आणि आज ना उद्या तो पडणारच आहे. मग तो गुरुसेवेत गेला तर त्याचं कल्याणच होईल ना. गुरुसेवे जाईल प्राण, होईल तरी कल्याण, होईल तरी कल्याण. आणि खरोखर गुरुसेवेपुढे प्राणाचीही पर्वा न करता श्री महाराज कोकणात जाण्यास निघाले. श्री रामानंद महाराज कोकणात जाण्यासाठी निघाले त्याच वेळी तात्यासाहेब केतकर महाराज थोरल्या महाराजांना घेऊन कोकणात जाणार होते.
तेव्हा श्री रामानंद महाराजही मालाडला जाऊन त्यांच्याबरोबरच बोटीने धरमतरवरून पेणला गेले. त्यावेळी बरोबर भाऊसाहेब केतकर, अण्णासाहेब घाणेकर, अण्णासाहेब मनोहर, गणपतराव दामले, गोपाळराव मनोहर, रामदास तांबे, खांडेकर आदी मंडळी होती. श्री रामानंद महाराजांचा त्या भागात बराच परिचय होता. श्री रामानंद महाराज या आधीही या भागात जाऊन आले होते, त्यामुळे तिथे संस्थांची उत्तम प्रकारे सेवा झाली. असो. साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराजांचा आम्लपित्ताचा विकार उफाळून आला. त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून परमपूज्य नानाचार्यांना थोरल्या महाराजांनी काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.